नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले विराज टेक मराठी या चॅनलमध्ये. आपण आज एक व्हिडिओ घेऊन येत आहोत PF कसा काढायचा. सर्वात पहिले एका ब्राउझरवरती जायचं आहे आणि तिथं गुगलवर सर्च करायचं EPFO नंबर लॉग इन क्लिक करायचं. पहिली वेबसाईट दिसेल तिला क्लिक करायचं. नंतर राईट साईडला इंटर UANA याला क्लिक करायचं. आता तुमचा जो काही UANA नंबर असेल तो तुम्ही टाकून घ्यायचा. मी माझा UANA नंबर टाकलाय. खाली पासवर्ड तुम्ही जो सेट केला असेल तो पासवर्ड टाकून घ्यायचा. खाली येऊन इंटर कॅप्चा जसा आहे तसा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकून झाला, सिग्नेचर इन वरती क्लिक करायचं. नंतर तुमचा जो आधार नंबरला लिंक मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती तुम्हाला एक OTP जाईल. OTP इथं टाकून घ्यायचा आहे. मी OTP टाकलाय आणि सबमिट बटनावरती क्लिक केलं. त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल. तुमचा UANA नंबर वगैरे सगळं इथं ओपन होईल. इथं आपल्याला PF कार्ड विड्रॉ करायचं आहे, त्यासाठी आपल्याला ऑनलाईन सर्व्हिसला क्लिक करायचं. क्लेम फॉर्मला क्लिक करायचं. क्लेम फॉर्मला क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला जो तुम्ही KYCच्या वेळेस तुमचा अकाउंट नंबर दिलेला आहे तो नंबर इथं इंटर बँक अकाउंट नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. जसं मी माझा अकाउंट नंबर व्हेरीफाय करून घेतो. अकाउंट नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर इथं येस करायचं आहे. खाली आलं बघा, प्रोसेस फॉर ऑनलाईन क्लेम, प्रोसेस टू क्लेम ह्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. आय वॉन्ट टू अप्लाय, सिलेक्ट क्लेम ऑप्शन. सिलेक्ट क्लेम ऑप्शनला क्लिक करायचं. PF ॲडव्हान्स फॉर्म 31. त्यानंतर सिलेक्ट सर्व्हिसला क्लिक करायचं. सिलेक्ट सर्व्हिसला क्लिक केल्यानंतर NMS फॅसिलिटी जे आपले हे असेल ते टाकून घ्यायचं. ॲडव्हान्स परा म्हणजे आपण कशासाठी आवश्यकता आहे तर आपण तिथं इनलेस टाकून घ्यायचं. अमाऊंट आता जे आपल्याला अमाऊंट टाकायची तुम्हाला काढायची असेल ते इथं अमाऊंट टाका. खाली एम्प्लॉई ॲड्रेस असा टाकायचा की जे तुमच्या आधार कार्डवरती ॲड्रेस आहे तो ॲड्रेस टाकायचा. आता जसं मी इथं माझा ॲड्रेस टाकून घेतो. माझा ॲड्रेस टाकतो. स्टेट महाराष्ट्र. आपल्या आधार कार्डवर जे ॲड्रेस आहे ते ॲड्रेस टाकायचं. सिलेक्ट स्टेट म्हणजे आपलं राज्य निवडा. मी महाराष्ट्र करून घेतो. सिलेक्ट डिस्ट्रिक्ट आपला जिल्हा निवडा. माझा आहे ते मी करून घेतो. खाली सिटी म्हणजे तुम्ही तालुक्याचं जिल्ह्याचं नाव टाकू शकता. पिनकोड जे तुमचा पिनकोड असेल तो पिनकोड तुम्ही एंटर करा. मी माझा पिनकोड टाकून घेतलेला आहे. खाली बॉक्सवर क्लिक करा आणि गेट आधार OTP वरती क्लिक करा. तुमच्या आधार नंबरवरती OTP येईल. जो आधार नंबर तुमच्या मोबाईलला लिंक आहे त्याच्यावरती OTP येईल तुम्हाला.
आता इथं ओ टी पी टाकून घ्यायचा आहे, एंटर ओ टी पी. बाजूला आपला ओ टी पी टाकून घ्यायचा आहे. मी आता ओ टी पी टाकून घेतो. आता माझा ओ टी पी टाकून झाला. व्हॅलिडेट ओ टी पी अँड सबमिट क्लेम फॉर्म वरती क्लिक करायचं. ओ टी पी टाकून झाल्यानंतर व्हॅलिडेट ओ टी पी अँड सबमिट क्लेम फॉर्म वरती क्लिक करायचं. क्लिक झाल्या क्लिक झाल्यानंतर ऑनलाईन क्लेम रिक्वेस्ट इज सबमिटेड ॲज पोर्टल. हे तुमचा क्लेम सबमिट झाला आणि 3 दिवसात तुम्हाला त्याचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतात. धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.